Hi everyone, welcome to our chemistry class. Today we are going to discuss about difference between the accuracy and the precision. Before that we should know what is meant by the true value or the actual value. Okay, when we are going to any measurement, then whatever the value we get, then this value and whatever the value we want for the this value we taking these readings, this value is called as the actual value and the ट्रू व्हॅल्यू. जे आपल्याला अपेक्षित उत्तर आहे त्याला काय म्हणतोय आपण ट्रू व्हॅल्यू. जे त्याचं ओरिजिनल मेजरमेंट आहे ते आहे त्याचं ऍक्च्युअल व्हॅल्यू, त्याची ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे. देन वी हॅव टू स्टडी द precision and the accuracy. Accuracy and precision, these both concepts are very important in our calculations part. Okay, these calculations are important in our chemistry also, in our physics also. Okay, there is no problem, there is no any difference in chemistry and physics for the accuracy and precision. Okay, first we start from the accuracy. Accuracy, what is mean by the accuracy and how it is calculated? Okay, accuracy is nothing but the nearness of measured value to the true value is called accuracy of measurement. जेव्हा आपण रीडिंग घेतो कुठलंही कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी काय घडतं, नियरनेस ऑफ मेजर व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. ऑलवेज प्रत्येक वेळेस आपली ट्रू व्हॅल्यू आणि आपली मेजर्ड व्हॅल्यू ही सारखीच येईल असं नसतं. फिजिक्स मध्ये आपण शिकलोय की बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये डिफरन्स असतोच. ठीक आहे, बिकॉज वी आर ह्युमन बीइंग्स अँड समटाइम्स इन्स्ट्रुमेंट्स ऑल्सो शोज द एरर्स. ओके, एररचे प्रकार आहेत, ह्युमन एरर, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटचे पण एरर असतात. ठीक आहे, तसंच मग ॲक्युरसी म्हणजे काय, हाऊ दिस डिफरन्स इज नियर. तर दोघांमधला डिफरन्स किती आहे, त्यांची जी काही जवळचं जाण्याचं प्रमाण आहे त्याला काय म्हणतो आपण, ॲक्युरसी. Accuracy is nothing but nearness of measured value. Nearness of measured value to the true value is called as the accuracy of measurement. की आपली मेजर केलेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे त्याला काय म्हणतो आपण, ॲक्युरसी. आता लक्षात ठेवा ॲक्युरसी आणि एरर मध्ये काय फरक आहे. मग जे एरर म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. First we have to study the error. What is mean by the error? Difference between measured value and true value. या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, एरर. मग आता बघा, ॲक्युरेसी जास्त म्हणजे नियरनेस जास्त, नियरनेस जास्त म्हणजे एरर कमी, जास्त ॲक्युरेसी म्हणजे एरर कमी. लक्षात ठेवा ॲक्युरेसी अँड एरर बोथ आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. ॲक्युरेसी जास्त म्हणजे एरर कमी, ॲक्युरेसी कमी म्हणजे एरर जास्त. हे कधीही विसरायचं नाही. राईट, लक्षात. मग ॲक्युरसी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरर. हे आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे जेणेकरून परत ॲक्युरसी बद्दल आपल्याला डाऊट तयार होणार नाही. ॲक्युरसी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरर. ठीक आहे. नाउ दिस ॲक्युरसी इट डिपेंड्स अपॉन द LC. LC स्टँड्स फॉर द लिस्ट काउंट. LC मीन्स लिस्ट काउंट. ओके, larger the accuracy, then what happen, if accuracy is larger than smaller error.
दोघं एकमेकांच्या ऑपोजिट आहे, ऍक्युरसी जर जास्त असेल तर बाय डिफॉल्ट एरर हा कमी येणार आहे. ठीक आहे. देन accuracy depends upon लिस्ट काउंट. ह्या लिस्ट काउंटलाच मी काय म्हणतो, एलसी. लिस्ट काउंटचा शॉर्ट फॉर्म काय आहे, एलसी, लिस्ट काउंट. हा लिस्ट काउंट आपल्याला केमिस्ट्री मध्ये फक्त आजच्या दिवस शिकायचा आहे आणि हा लिस्ट काउंट तुम्हाला फिजिक्स मध्ये लाईफ टाइम शिकायचा आहे. लिस्ट काउंट म्हणजे काय असतं बघायचं. मग व्हॉट इज मीन बाय द लिस्ट काउंट. लिस्ट काउंट इज नथिंग बट द स्मॉलेस्ट quantity that can be measured. एकदम स्मॉलेस्ट क्वांटिटी जी आपण मेजर करू शकतो त्याला काय म्हटलं जातं, लिस्ट काउंट. आता सपोज जो काय आपला ब्युरेट असतो, ब्युरेट मध्ये काय असतात, आपल्या ब्युरेट मध्ये एकदम 0.1 मिली सगळ्यात कमीत कमी त्याचं किती आपण व्हॉल्यूम घेऊ शकतो त्याला म्हणतो लिस्ट काउंट. सपोज 15 सेंटीमीटरची स्केल आहे. सगळ्यांना ही स्केल आठवते, सगळ्यांकडे असेल. आता त्या स्केलचा लिस्ट, आता आपल्याकडे व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, स्क्रू गेज हे इन्स्ट्रुमेंट आपण फिजिक्स मध्ये यूज करणार आहोत. केमिस्ट्री मध्ये फक्त आपण ब्युरेट पिपेट त्याच्यावरतीच आपला लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. जर आपल्याकडे 15 सेंटीमीटरची स्केल आहे, त्या स्केलवरती नीट बघा बरं काय असतं. काय असतं इथं 0 आणि लास्टला इथं हा 15 असतो. पण मध्ये काय असतात, काही छोट्या छोट्या लाईन असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग इथं काय येतो 1. त्यानंतर परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग इथं काय येतो 2. बरोबर आहे. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3. मग ज्यावेळेस आपण स्केल मोजायला घेतो त्यावेळेस आपण काय करू शकतो, त्या स्केलनी 15 सेंटीमीटर हे मोजू शकतो, 3 सेंटीमीटर मोजू शकतो, 10 सेंटीमीटर मोजू शकतो. पण सगळ्यात कमी किती मोजू शकतो, लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी. लिस्ट म्हणजे एकदम छोटा, सगळ्यात नगण्य, एकदम सगळ्यात बारीक. आणि काउंट म्हणजे मोजमाप. म्हणजे आपण सगळ्यात बारीक काय मोजू शकतो. हे काय आहे इथून इथपर्यंत, हे इथून इथपर्यंत काय आहे 1 सेंटीमीटर. पण 1 सेंटीमीटरचे किती भाग झाले 10. म्हणजे काय 10 मिलीमीटर. आणि आपण एकाच वेळी 10 मिलीमीटर मोजू शकतो का, त्याच्या अलीकडे मोजू शकत नाही. आपण बघा इथं आलं तर 9 मिलीमीटर, 8 मिलीमीटर. त्यानंतर 7 6 5 4 3 2 1. मग आपण काय म्हणू शकतो 1 मिलीमीटर सुद्धा मेजर करू शकतो. म्हणजे हा काय झालाय या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट. हा 1 मिलीमीटर काय झालाय या आपल्या 15 सेंटीमीटर स्केलचा लिस्ट काउंट झालाय. आपला 0 तसाच आपल्या ब्युरेटचा लिस्ट काउंट काय असतो 0.1 मिली. 0.1 मिली. काही लक्षात. मग कशाला म्हणायचे लिस्ट काउंट, कुठलाही इन्स्ट्रुमेंट असेल त्या इन्स्ट्रुमेंटनी आपण सगळ्यात छोटी कोणती व्हॅल्यू मेजर करू शकतो त्याला म्हणायचे लिस्ट काउंट. समजले. आणि ही ॲक्युरेसी इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन द लिस्ट काउंट. ॲक्युरेसी लिस्ट काउंट वरती सुद्धा डिपेंड असते. आता कसं लिस्ट काउंट एकदम छोटा आहे म्हणजे याचा अर्थ काय ॲक्युरेसी पण आपल्याला एकदम चांगली मिळणार असते. ठीक आहे. जेवढा लिस्ट काउंट चांगला तेवढी आपल्याला ॲक्युरेसी जास्त येत असते. ठीक आहे. मग त्यानंतर येते आपला एरर. आता एररचे 2 प्रकार पडतात. एरर तुम्हाला आधी सांगितलं मी काय आहे. एरर मीन्स व्हॉट, एरर मीन्स डिफरन्स बिटवीन आवर ट्रू मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे त्याला काय म्हणतोय आपण एरर. आता एकही लक्षात ठेवा हा एरर दोन्ही प्रकारचा असू शकतो, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. एरर असतो, त्याच्यात काही अपवाद नाही, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. ठीक आहे. आता एररचं बघा मग काय करायचं आपल्याला. एररचे 2 टाईप पडतात. कोणते 2. फर्स्ट एरर इज ऍब्सोल्यूट एरर. And second is relative error. Absolute and
रिलेटिव्ह एरर असे दोन एररचे टाईप पडतात. ऍब्सोल्यूट एरर इझी असतो, तर रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करणं थोडंसं क्रिटिकल बनतं. ठीक आहे, आता आपण दोन्ही पाहणार आहोत, ऍब्सोल्यूट एरर कसा असतो आणि त्यानंतर रिलेटिव्ह एरर कसा असतो. बघूया मग पहिल्यांदा आपला ऍब्सोल्यूट एरर कसा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. ऍब्सोल्यूट एरर यासाठी आपल्याकडे एकदम इझी फॉर्म्युला आहे. इझी फॉर्म्युला काय आहे तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. फक्त जी काय आणि ऑलरेडी आपण सांगितलं होतं अॅक्युरेसी म्हणजेच काय, नियरनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. ट्रू म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू एकच. हा मेजर्ड व्हॅल्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू एकच, जी आपण मोजली ती जी आपल्याला ऑब्झर्व झाली. ऑब्झर्व कशी झाली, मोजल्यानंतरच ऑब्झर्व झाली. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, आता मग त्यानंतर काय करायचं आपल्याला. आता सपोज याच्यात काय करायचं आपल्याला, की ऑब्झर्व्ड व्हॅल्यू काही येऊ शकते, कशी येऊ शकते. ठीक आहे, आता आधी फक्त आपण फॉर्म्युले पाहून घेऊया. त्यानंतर ते रिलेटिव्ह एरर हा रिलेटिव्ह एरर जो असतो ना, हा रिलेटिव्ह एरर हा पर्सेंटच्या फॉर्म मध्ये असतो. कोणत्या फॉर्म मध्ये असतो, पर्सेंटच्या फॉर्म. आणि रिलेशन, रिलेटिव्ह म्हणजे कोणाचं तरी रिलेशन तो दाखवणारा असतो. तो रिलेशन दाखवणार आहे आता ऍब्सोल्यूट एररचा. कोणाचा, ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू इंटू 100. आणि याला काय सिंबल असतो लास्टला, पर्सेंटेज. राईट, लक्षात. मग लास्टला याला काय सिंबल असतोय, पर्सेंटेज. आणि यानंतर मग आता आपल्याला काय करायचे, त्याच्या दोघांच्याही व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे की कशा करतात, काय काय पद्धतीनं करतात. ठीक, त्याच्यापूर्वी अजून आपल्याला एररचं काही सॉल्व्ह करायचं आहे. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन बघायचंय. आता इथं बघा काय असतंय. आता ऍब्सोल्यूट एरर कसा येतो, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. सपोज आपल्याकडे कोणाची तरी लेंथ, सपोज ही लेंथ आपण मेजर केली होती. ही लेंथ त्याची ऑब्झर्व झाली, म्हणजे मला डोळ्यांना दिसली किती, 10.2. मला डोळ्यांना किती दिसली, 10.2. आणि त्याची ट्रू व्हॅल्यू जी मला गिवन होती ती तर होती 10.3. मग बघा ऍब्सोल्यूट एरर काय येईल, अशा वेळी ऍब्सोल्यूट एरर काय येईल, -0.1. बरोबर आहे का. आता एरर मायनस मध्ये येऊ शकतो. म्हणजे तुम्ही एखादी कशाची तरी लांबी मोजायला घेतली, ती कधी जास्त भरवू शकते, कधी कमी भरू शकते. आले लक्षात. आता ही माझं काय झालंय, माझी कमी भरली म्हणजे एरर मायनस मध्ये आला. आता जर उलटा असता, मग इथं 3 असता आणि इथं 2 असतात, मग हा प्लस मध्ये एरर असता. आल्या लक्षात. म्हणजे एरर प्लस आणि मायनस काही येऊ शकतो. ठीक आहे. आणि हा रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, ही जी काय व्हॅल्यू आली 0.1 ती इथं टाकायची आणि अपॉन ट्रू व्हॅल्यू आणि त्याला 100 ने मल्टिपल करायचं, म्हणजे आपल्याला रिलेटिव्ह एरर मिळत असतो. ठीक आहे. त्यानंतर असतं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. आता हे ऍब्सोल्यूट डेव्हिएशन कसं काढलं जातं, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन आणि त्याला मॉड टाकला जातो. मॉड का बरं, कारण आलेला आन्सर जर 2 आलं तर 2, -2 आलं तरी पण 2च असतं. आणि हा मीन कशाचा असतो, आपण काय करणार मग, नंबर ऑफ टाइम वी परफॉर्म द सेम एक्सपेरिमेंट अँड टेक नंबर ऑफ रीडिंग्स. त्या सगळ्या रीडिंग्सचा इथं आपल्याला मीन काढायचा असतो. मग आपल्याला ऍब्सोल्यूट डेव्हिएशन मिळतं. डेव्हिएशन म्हणजे फरक. ऍब्सोल्यूट ज्याचा डिफरन्स किती आहे आपल्या ओरिजिनल याच्यापासून, सगळ्या रीडिंगचा मिळून एकत्र केलं जातं. आणि मग त्यानंतर आपल्याला काय म्हणतात, ऍब्सोल्यूट डेव्हिएशन आपल्याला मिळवलं जातं. ठीक आहे. आता ऍब्सोल्यूट नंतर आपल्याला रिलेटिव्ह डेव्हिएशन पण असतं. रिलेटिव्ह डेव्हिएशन ते कसं असतं, इथं कळलं ना, हे प्लस असो मायनस असो, आपला आन्सर आता प्लस मध्येच येणार. तर ते असतं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन अपॉन मीन. इथं जो मीन घेतलाय तोच मीन इथं यायचा इंटू 100%. बघा हा फॉर्म्युला, त्याचं रिलेटिव्ह,
हा फॉर्म्युला त्याचं रिलेटिव्ह तेच असतं ना. हा फॉर्म्युला जे इथं आहे ते इथं घ्यायचं, जे इथं आहे ते इथं घेतलं, जे इथं आहे ते इथं, जे इथं आहे ते इथं. आले फॉर्म्युले लक्षात आले असतील आता. दोन्ही फॉर्म्युले कसे एकमेकाला पूरक आहे, रिलेटिव्ह आहे. फक्त हे लक्षात ठेवा की हे कशामध्ये आहे, आपलं मॉड मध्ये आहे. ठीक आहे, कशात आहे ते मॉड मध्ये आहे. ठीक आहे, आपले न्यूमेरिकल बघायचे याच्यासाठी एक आता की ज्याच्यामध्ये आपण ॲक्युरसी वगैरे सगळं मेजर करणार आहोत. ठीक है, the sample contains 3.8 gram of oxygen and actual mass is 3.92 ग्राम ऑफ ऑक्सिजन. एक सॅम्पल आहे, त्या सॅम्पल मध्ये एवढं ऑक्सिजन सापडलं, 3.8 ग्राम ऑफ ऑक्सिजन सापडलं. पण आपल्याला ऍक्च्युअल ज्यांनी ते बनवलं त्यांनी काय सांगितलं होतं की ह्या सॅम्पल मध्ये 3.92 ग्राम ऑफ ऑक्सिजन अवेलेबल आहे. कॅल्क्युलेट ऍब्सोल्यूट एरर. कॅल्क्युलेट ऍब्सोल्यूट एरर. आता आपल्याला ऍब्सोल्यूट एरर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा मग आपल्याला काय करायचं त्यासाठी आधी बघा गिव्हन डाटा काय आहे. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू 3.8 ग्राम. देन ट्रू व्हॅल्यू is equal to 3.92 gram. Observed value is 3.8 gram and true value is 3.92 gram. Okay, and now we have to calculate the absolute error. इथं absolute error बघा. मग absolute error काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग, absolute ने आपल्याला सॉरी तर रिलेटिव्ह एरर काढायचा. रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करायचा आहे. पण इथं फॉर्म्युले बघा, रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ऍब्सोल्यूट एररची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आधी आपण ऍब्सोल्यूट एरर काढावं लागेल. ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. म्हणजेच काय, आता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे 3.8 मायनस ट्रू व्हॅल्यू 3.92. देन आन्सर विल बी इन पॉझिटिव्ह साइन और निगेटिव्ह साइन. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू छोटी आहे आणि ट्रू व्हॅल्यू मोठी आहे, म्हणजे डिफॉल्ट बाय डिफॉल्ट आन्सर इज इन निगेटिव्ह कंडिशन. ओके, -0.12 ग्राम, -0.12 ग्राम. समजलंय का. ऍब्सोल्यूट एरर आला. ऍब्सोल्यूट एरर इथं तुम्हाला सांगितलं होतं प्लस येऊ शकतो आणि मायनस पण येऊ शकतो. इथं काय आलं, आपला मायनस मध्ये आलाय. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं मग, रिलेटिव्ह एरर. काय फॉर्म्युला रिलेटिव्ह एरर साठी, ऍब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू इंटू 100 आणि त्याला पर्सेंट असतं. म्हणजेच काय, -0.12 अपॉन ट्रू व्हॅल्यू. कुठे आहे ट्रू व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू किती आपली 3.92 इंटू 100. हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचंय आणि हे सॉल्व्ह करून जे आपला आन्सर येईल ते काय असणार आहे बघा बरं. एकदा तुम्ही सॉल्व्ह करून काय येते आन्सर, एकदा लास्टला सॉल्व्ह करून बघा. -0.12 अपॉन 3.92 इंटू 100 याच्यात जे आपलं आन्सर येणार आहे ते आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. फॉर्म्युले समजले सगळ्यांना. मग याचा कॅल्क्युलेट करून बघा. -3.06% हे पर्सेंट मध्ये असणार ना. बघा आता
The sample contains 3.8 gram of oxygen and actual mass is 3.92 gram of oxygen. हे काय आहे? ऑब्झर्व्ड आहे आणि हे काय आहे तर ट्रू व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, ही व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू and we have to calculate the relative error. But for the calculation of the relative error, we should know about the absolute error. For the calculation of relative error, first we have to find out the absolute error. Okay, then the formula for the absolute error. Absolute error is equal to observed value minus true value. Observed value minus true value. Here they give us the both entities, observed value and true value. Here absolute error is equal to observed value minus true value. Here the observed value 3.8 and here the true value is 3.92 and the difference is in a minus condition, minus 0.12 gram. Difference between the observed value and the true value means what? Absolute error, and here the absolute error is minus 0.12 gram. Okay, then our second formula, the relative error. Relative error is equal to absolute error upon true value into 100%. Absolute error upon true value into 100 is in percent. Then the absolute error is minus 0.12 and true value is 3.92. True value comes from here. Here actual mass means the true value 3.92. Okay, minus 0.12 upon 3.92 into 100, and we have to just calculate this answer, and our answer is in minus condition, minus 3.06%. This is our relative error. Always remember that relative error is always shown in the form of percentage. Relative error काय असतो? हा पर्सेंटच्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. I hope you should get all the ideas about the accuracy. Okay, and we have to discuss about the precision. Next lecture ला precision हे पाहूया. But precision means what? We have to take the same reading number of times. परत रीडिंग घ्यायचे आणि त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करायचा, त्याला म्हणतो आपण प्रिसिजन. ठीक आहे, मग आज थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला सिग्निफिकंट फिगर बघायचे आहे, सिग्निफिकंट नंबर बघायचे आहे. थँक्यू.